विकासावर होते आहे अशी एक बाब नाही की ते या ठिकाणी सोडलेली आहे. महाराष्ट्र ही सामाजिक क्रांतीची भूमी आहे आणि समाजाच्या प्रत्येक अंगाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राची जी गौरव स्थळं आहेत त्यांचं संवर्धन करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याच्यामुळे पोटदुखी स्वाभाविक आहे की एवढा परिपूर्ण अर्थसंकल्प जिला ते देऊ शकले नव्हते, आम्ही तो दिला, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुसरीकडे विरोधक असंही म्हणतात की राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना कुठलीही नवी घोषणा केली खडखडाट नाहीये, हे बघा, जुन्याच घोषणांना बिलकुल नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक तरतूद केलेली आहे. नाहीतर 99 लाख कोटीची ही कशी तूट कशी येईल? आम्ही तुटीचा अर्थसंकल्प का सादर करू शकतो? तर आमचा GDP प्रचंड वेगाने पुढे जातो आणि त्याच्यामुळे रेव्हेन्यू डेफिसिट असेल ते 1% आणि फिस्कल डेफिसिट असेल 3% आपण त्याच्या कितीतरी खाली आहोत. शेवटी अर्थसंकल्प वाचतासुद्धा आला पाहिजे. अर्थसंकल्पाचे नॉर्म्स समजून घेतले पाहिजे आणि नंतर टीका केली पाहिजे. आम्ही जर गुंतवणूक केलीच नसते तर एवढा मोठा खर्च आम्ही कसा दर्शवलेला आहे ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि एवढा मोठा खर्च जर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करत असू तर याच्यात 3 पटीने महाराष्ट्राची अर्थव्यवस्था वाढणार आहे. भवन बांधून नागरिकांच्या समस्या सुटणार का? एका विशिष्ट गतीने हे करतोय आम्ही. प्रत्येक ठिकाणी मुलांसाठी हॉस्टेल्स असतील, मेडिकल कॉलेजेस असतील, कुठल्या गोष्टीसाठी तरतूद केली नाही तेवढीच त्यांनी सांगावी. असा एक विभाग दाखवा की जो आम्ही दुर्लक्षित केला. मागच्या पंचामृतांमधले यावेळी आपला अमृत देखील पाहायला मिळालं नाहीये. कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी ही मागच्या अर्थसंकल्पात झालेली नसल्याचा आरोप असं कसं म्हणता येईल? त्याच्यामध्ये सगळं जे पंचामृत होतं त्यापैकी प्रत्येक अमृत त्या त्या सेक्टरला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटतं. त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. महाराष्ट्राच्या प्रगतीला आपण सुद्धा आपले आशीर्वाद द्यावे अशी मागणी. सरकारने SITची घोषणा करतात जरांगे पाटलांनी माफी मागितल्याचं समोर येतं. एक आहे की जरांगेचं मन अतिशय निर्मळ आहे. कोणीतरी अशा व्यक्ती आहेत की ज्यांना राजकारण करायचं आहे. त्याच्यामुळे प्रश्न सुटल्यानंतर सुद्धा खोटी माहिती सातत्याने ते जरांगे पाटलांच्याकडे पोचवत आहेत आणि त्याच्यामुळे अशा व्यक्ती शोधून काढल्या पाहिजे आणि समाजामध्ये आग पेटवून त्याच्यावर स्वतःच्या स्वार्थाची राजकीय पोळी भाजणाऱ्या या लोकांपासून महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहिलं पाहिजे.